शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी सागर मोरे स्वागत करतो तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे संवाद बळीराजाचं. मित्रांनो, आज आहे दिनांक 16 मे 2026. आजचे बारामती मार्केटचे बाजारभाव आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. मित्रांनो, कोथिंबीर बघू शकता. कोथिंबीर या ठिकाणी गावरान माल हा 20 ते 25 रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. तर अशोकामध्ये 18 ते 20 रुपयांपर्यंत पेंडी याप्रमाणे कोथिंबीर आपल्याला पाहायला मिळते. हे बघू शकता, हे आहे बारामतीचं मार्केट. कोथिंबीरीचे दर हे साधारण 15 पासून ते 25 रुपयांपर्यंत पेंडी याप्रमाणे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. मित्रांनो, या क्वालिटीमध्ये पालक बघू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये पालक हा 15 ते 18 रुपयांपर्यंत पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. पालकाची आवक सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये पालक 15 ते 18 रुपये पेंडी याप्रमाणे. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये कोथिंबीर बघू शकता. 15 ते 20 रुपयांपर्यंत पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर कांदापात बघू शकता. कांदापात ही 15 ते 20 रुपयांपर्यंत पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. या क्वालिटीमध्ये कांदापात बघू शकता 15 ते 20 रुपये पेंडी याप्रमाणे. मित्रांनो, आंब्याची आवक बघू शकता. या ठिकाणी आंबा हा 30 पासून ते 70 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. अशा वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आंबा बघू शकता. या क्वालिटीमध्ये आंबा, त्याचबरोबर मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो. त्यामुळे आंबा हा 30 पासून ते 70 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. मित्रांनो, गवारीची आवक बघू शकता. या ठिकाणी पुणेरी गवार ही 40 ते 50 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. इथं गावरान गवार ही 50 ते 60 रुपये किलो याप्रमाणे. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये गवार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. त्याचबरोबर दोडका बघू शकता. दोडका हा चांगल्या क्वालिटीमध्ये दोडका 50 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे. तर हलका माल हा 20 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर भेंडी बघू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडी ही 25 ते 30 रुपये किलो याप्रमाणे. तर बदला माल हा 15 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. वांग्याची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. वांग कसं आहे? 35 ते 40 रुपये किलो याप्रमाणे वांग आपल्याला पाहायला मिळते. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये वांग बघू शकता. त्याचबरोबर हलका माल हा 20 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर मेथीची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. मेथी ही 20 ते 25 रुपये पेंडी याप्रमाणे. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये मेथी बघू शकता 20 ते 25 रुपये पेंडी याप्रमाणे. तर हलका माल हा 15 रुपयांपासून सुद्धा पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. बरोबर अशा चांगल्या क्वालिटीमध्ये कारलं बघू शकता. कारलं हे 45 ते 50 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. तर बदला माल हा 30 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर टोमॅटो बघू शकता. टोमॅटो हा 600 ते 700 रुपये कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटो हा 600 ते 700 रुपयांना कॅरेट याप्रमाणे. तर हलका माल हा 200 रुपयांपासून सुद्धा कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. मिरचीचे दर थोडेसे वाढलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. 50 ते 55 रुपये किलो याप्रमाणे या क्वालिटीमध्ये मिरची बघू शकता. 50 ते 55 रुपये किलो याप्रमाणे मिरची आपल्याला पाहायला मिळते. बरोबर लिंबू बघू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबू हे 100 ते 110 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं. तर हलका माल हा 50 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे या ठिकाणी बघू शकता. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबू 100 ते 110 रुपये किलो याप्रमाणे. मित्रांनो, कोबीचे दर वाढलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आणि कोबीची आवक सुद्धा बघू शकता. कोबी हा 200 ते 250 रुपयांपर्यंत बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. अशा क्वालिटीमध्ये कोबी 200 ते 250 रुपयांपर्यंत बॅग याप्रमाणे. त्याचबरोबर बीन्सचे दर हे 200 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतात. बीन्सचे दर वाढलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. बघू शकता बीन्स. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावर बघू शकता. फ्लावर हा 200 ते 250 रुपयांना बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतंय. तर हलका माल हा 150 रुपयांपासून सुद्धा बॅग याप्रमाणे. तोतापुरी आंब्याची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. तोतापुरी आंबा हा 40 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय.
त्याचबरोबर शेतकरी माल या ठिकाणी आंबा बघू शकता. हा आंबा 30 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये आंबा बघू शकता, 30 रुपये किलो याप्रमाणे. त्याचबरोबर अशा चांगल्या क्वालिटीमध्ये काकडी ही 25 ते 30 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या क्वालिटीमध्ये काकडी 25-30 रुपये किलो याप्रमाणे. तर हलका माल हा 15 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. शापूचे दर वाढलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. शापू 25 हो, आणि शापू महत्त्वाचं म्हणजे मार्केटला नसल्यामुळे शापूचे दर हे 25 ते 30 रुपये पेंडे याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. अगदीच कमी प्रमाणात शापूची आवक या बारामतीच्या मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर पुदिना बघू शकता 8 ते 10 रुपये पेंडी याप्रमाणे या क्वालिटीमध्ये पुदिना आपल्याला पाहायला मिळतो. तांदूळचा भाजी कशी? तांदूळचा 12 ते 15 रुपये पेंडी याप्रमाणे. त्याचबरोबर चुका भाजी, चुका 15-20, चुका भाजी 15 ते 20 रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर लसणाची आवक बघू शकता. लसूण या ठिकाणी ओ लसूण कसा आहे? 90 पासून 130 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे लसूण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये लसूण 130 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे. तर हलका माल हा 90 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर आल्याची आवक सुद्धा बघू शकता. मोठ्या प्रमाणात आल्याची आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. ओ आलं कसं आहे? काय म्हणते? आलं 60 ते 80 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. या क्वालिटीमध्ये आलं बघू शकता 60 रुपये किलो याप्रमाणे. अशा मध्यम क्वालिटीमध्ये आलं हे 70 रुपये किलो याप्रमाणे. तर चांगल्या क्वालिटीमध्ये आलं हे 80 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतंय. त्याचबरोबर खरबुजाची आवक बघू शकता. खरबूज हे चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूज 30 ते 35 रुपये किलो याप्रमाणे. तर हलका माल हा 20 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. खरबुजाची आवक हे बघू शकता. हे आहेत खरबूज उत्पादक शेतकरी. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूज हे 30 ते 35 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर मित्रांनो कलिंगड बघू शकता. कलिंगडाचे दर हे उतरलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. 10 ते 12 रुपये चांगल्या क्वालिटीमध्ये कलिंगड हे 10 ते 12 रुपये किलो याप्रमाणे. तर आडवा माल हा 100 ते 200 रुपयांना कॅरेट याप्रमाणे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. बरोबर पपईची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. 20 ते 25 रुपये किलो याप्रमाणे. पपईचे दर हे 20 ते 25 रुपये चांगल्या क्वालिटीमध्ये 20 ते 25 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळत आहे. तर हलका माल हा 200 रुपयांना सुद्धा कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर आळूची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आळूची पेंडी हे 5 ते 10 रुपयांना पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये बटाटा बघू शकता. बटाटा हा 14 ते 15 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. तर कांदा हा 2 रुपयांपासून 10 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे. बरोबर शिमला मिरचीचे दर थोडेसे उतरलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. शिमला मिरची 30 ते 35 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरची बघू शकता 30-35 रुपये किलो याप्रमाणे. पांढऱ्या क्वालिटीमध्ये कारलं बघू शकता. कारलं घ्या. कारलं हे कारलं 50 ते 60 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतंय. या क्वालिटीमध्ये पांढरं कारलं 50 ते 60 रुपये किलो याप्रमाणे. त्याचबरोबर मित्रांनो मार्केटमध्ये लाल मिरचीची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. 180 ते 200 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे. या क्वालिटीमध्ये लाल मिरची बघू शकता. शेतकरी माल 180 ते 200 रुपये किलो याप्रमाणे. त्याचबरोबर गावरान गाजराची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. गावरान गाजर हे 15 ते 20 रुपये किलो याप्रमाणे. त्याचबरोबर आपल्यासोबत आहेत गावरान गाजर उत्पादक शेतकरी. त्याचबरोबर भोपळा बघू शकता. 100 ते 120 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे भोपळा आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये कैरीची आवक सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. अशा क्वालिटीमध्ये कैरी 30 रुपये किलो याप्रमाणे. कैरी बघितलं का कशी काय कैरी बघा ना. काय वजन असेल? वजन किती असेल? अर्धा किलो पर्यंत कैरीचं वजन असेल. हा ना. हे बघू शकता मित्रांनो कैरी ही या क्वालिटीत कैरी आपल्याला पाहायला मिळते. साधारण अर्धा किलो म्हणजे 500 ग्रॅम पर्यंत वजन असणारी कैरी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते.
अंदाजे बघूया आपण ह्याचं वजन करूया. अशा थांबा 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 ठेवा तिथं. हां 1100 ग्रॅम वजनाची कैरी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. हे बघू शकता कैरी. मित्रांनो मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो, त्यामुळे या क्वालिटीमध्ये शेवगा हा 20 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे, तर अशा चांगल्या क्वालिटीमध्ये शेवगा हा 30 रुपयांपर्यंत सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. मित्रांनो राजम्याचे दर वाढलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. या क्वालिटीमध्ये राजमा हा 100 रुपये किलो याप्रमाणे बघू शकता. तर काही ठिकाणी शिमला मिरचीचे दर हे 45 ते 50 रुपये किलो याप्रमाणे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. चांगल्या क्वालिटीमध्ये माल हा 45 ते 50 रुपये किलो याप्रमाणे, तर हलका माल हा 30 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. हे आगोरा वांग कसं आहे? 10 ते 15 रुपये किलो याप्रमाणे आगोरा वांग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. हे बघू शकता. त्याचबरोबर मित्रांनो बीट बघू शकता. बीट हे 10 ते 15 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो, त्यामुळे या क्वालिटीमध्ये बीट हे 10 ते 15 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते.